युवराज डोंगरे न्यूज, सत्य, स्पष्ट, निर्भीड. 58 नाही तर 200-300 महिलेला आपलं स्वतःचं कोडिंग पाजणारा अशोक खरात रुपाली चाकणकर संघ त्याचा व्हिडिओ व्हायरल झाले आहे. ते टेबल टेनिसचे गेमचे व्हिडिओ जसे महिलेचे व्हिडिओ व्हायरल झाले तसे रुपाली चाकणकर आणि अशोक खरातचे पण व्हिडिओ व्हायरल झाले. हा व्हिडिओ पूर्ण बघा. जे पेन ड्राईव्ह अजून आली नाही जनतेसमोर, जे पेन ड्राईव्ह पोलीस लोकांनी जपून ठेवलेली आहे त्या पेन ड्राईव्ह मध्ये रुपाली चाकणकर आणि अशोक खरातची व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तो व्हिडिओ सापडलेला आहे आपल्या चॅनलच्या मार्फत तुम्हाला दिसून जाईल. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. नवीन असा तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 58 व्हिडिओ म्हटलं होतं ना, 58 व्हिडिओ नाही, 150-200 नाही, 1000 ते 2000 व्हिडिओ आहे. आणि जे पेन ड्राईव्ह मध्ये व्हिडिओ आहे आणि कोणाचे आहे माहितीये का? रुपाली चाकणकर आणि अशोक खरातचे आहे. वाटते का तुम्हाला असं असेल म्हणून? नक्की कमेंट करा. का रुपाली चाकणकरचे पण व्हिडिओ असेच व्हायरल असेल का अशोक खरात संघ? काय नेमकं नातं दोघांचं काय नाही, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण खुलासा करूया. हा व्हिडिओ पूर्ण बघा. नवीन असाल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रुपाली चाकणकर आणि अशोक खरात हे दोघं गुरु आणि शिष्याचं नातं जगाला दाखवण्यासाठी असेल, पण यांचं अंधारातलं नातं कुठलं आहे हे माहित आहे का तुम्हाला? रुपाली चाकणकरनं राजीनामा का दिला? रुपाली चाकणकरनं राजीनामा का दिला? काही गरज होती का राजीनामा द्यायची? बाकीच्या लोकांचे तर अशोक खरात संग फोटो होते, व्हिडिओ होते, त्याने राजीनामा दिला. इनच का दिला? का दिला असेल? काय वाटतं तुम्हाला? का दाल में कुछ काला है का पुरी दालच काली आहे? काय वाटते? नक्की कमेंट करा. रुपाली चाकणकरचे व्हिडिओ जे 58 व्हिडिओ म्हटले होते ना अगोदर, पेनड्राईव्ह सापडली नाही, तर त्या पेनड्राईव्ह मध्ये रुपाली चाकणकरचे आणि अशोक खरातचे व्हिडिओ आहे का? टेबलचे जे असे महिलेचे व्हिडिओ व्हायरल होऊन राहिले तसे व्हिडिओ आहे का त्याच्यामध्ये? काय वाटतं तुम्हाला? असेल का? नक्की कमेंट करून सांगा. कारण रुपाली चाकणकरचे पण व्हिडिओ व्हायरल होणार असं तुम्हाला वाटत असेल तर अगदी बरोबर होणारच आहे. कारण रुपाली चाकणकरनी 130 ते 140 कॉल केले होते अशोक खरातला आणि तिच्या बहिणीचं नाव पण अशोक खरात संघ सामील झालेलं आहे. अशोक खरातनी करोडो असे मी सांगू शकतो तुम्हाला, करोडो तर नाही, 1000-2000 फ्रॉड ट्रान्झॅक्शन म्हणा, फ्रॉड बँकेचे अकाउंट त्याने ओपन केले होते आणि त्या अकाउंट मध्ये SIT ने तपास केला. त्याच्यामध्ये रुपाली चाकणकरच्या बहिणीचं पण अकाउंट आहे आणि त्याच्यामध्ये करोडोने ट्रान्झॅक्शन झालेले आहे. आणि विचार करा तुम्ही, म्हणजे रुपाली चाकणकर तर आहेच आहे, पण रुपाली चाकणकरच्या बहिणीचं पण त्यांना अशोक खरातनं काय केलं? भविष्य बघितलं. तुम्हाला असं वाटते का रुपाली चाकणकरच्या बहिणीचे पण व्हिडिओ असेल का अशोक खरात संघ पेनड्राईव्ह मध्ये? रुपाली चाकणकरचे व्हिडिओ असेल का पेनड्राईव्ह मध्ये जे अद्याप आले नाही? काय वाटतं तुम्हाला? रुपाली चाकणकरचे पण व्हिडिओ असेल का? रुपाली चाकणकरच्या बहिणीचे पण व्हिडिओ असेल का? का ते जनतेपर्यंत येऊ देऊन राहिले नाही? म्हणजे अशोक खरातनं पण प्रसाद दिला असेल का रुपाली चाकणकरला, रुपाली चाकणकरच्या बहिणीला? काय वाटतं तुम्हाला? खरं आहे की खोटं आहे? या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळणारच आहे. कारण आपल्या चॅनलवरती खरी माहिती मिळते, आपल्या चॅनलवरती खरी सगळा खुलासा होतो. तुमच्या मनातले जे प्रश्न आहे ह्या प्रश्नाचे उत्तर आपल्या चॅनलवरती मिळते. रुपाली चाकणकरच्या बहिणीचे व्हिडिओ त्या पेनड्राईव्ह मध्ये असेल का? काय वाटतं तुम्हाला? जसे बाकीच्या महिलेचे व्हिडिओ आहे तसे रुपाली चाकणकर संग व्हिडिओ असेल का? काय वाटते तुम्हाला? रुपाली चाकणकर संग टेबल गेमचे व्हिडिओ आहेत ते गेम खेळला असेल का अशोक खरात? रुपाली चाकणकरची बहीण खेळली असेल का? काय वाटतं तुम्हाला? खरं असेल का? हे जे पेन ड्राईव्ह आहे पोलीस लोकांपाशी आहे, हे पेन ड्राईव्ह मधले व्हिडिओ व्हायरल का करून राहिले नाही? का दाल में कुछ काला आहे का? काय वाटतं तुम्हाला? याच्यामध्ये कारस्थान वाटतं का कोणाचं? कोण असणार याचा सूत्रधार?
अशोक खरातचं आणि रुपाली चाकणकर आणि तिच्या बहिणीचं कॉन्टॅक्ट कसा झाला, रुपाली चाकणकरनं करून दिला. मग जशा बाकीच्या महिला अशोक खरात पाशी गेल्या होत्या आणि टेबल टेनिसचे व्हिडिओ व्हायरल झाले त्यांचे, ह्या दोघींचं पण असेल का त्या पेनड्राईव्ह मध्ये अजून व्हिडिओ व्हायरल व्हायचे आहे, पण होसल का, काय वाटते तुम्हाला? बरोबर आहे ना, पेनड्राईव्ह मध्ये ते व्हिडिओ असेल आणि जे व्हिडिओ व्हायरल होऊन राहिले हे पेनड्राईव्ह मधले व्हिडिओ व्हायरल होऊन राहिले नाही. जोपर्यंत त्या पेनड्राईव्ह मध्ये व्हिडिओ व्हायरल होणार नाही तोपर्यंत आपल्याला माहित पडणार नाही खरंच अशोक खरात संघ रुपाली चाकणकरचे टेबल टेनिसचे व्हिडिओ आहे का, टेबल गेम खेळण्याचे रुपाली चाकणकरच्या बहिणीचे व्हिडिओ आहेत का. कारण महाराष्ट्रातल्या जनतेला चुत्या बनवण्याचं काम चालू आहे आणि हे जे व्हिडिओ व्हायरल झाले आता हे नीरज जाधवने केलेले व्हायरल आहेत, त्याचे व्हिडिओ पूर्ण व्हायरल झाले नाही. आता होऊन राहिले व्हिडिओ व्हायरल, पण ते व्हिडिओ खरे आहे की खोटे आहे अद्याप आपल्याला मालूम नाही. जेणेकरून जनतेपर्यंत रियालिटी काय आहे हे जनतेपर्यंत पोहोचवणं हे माझं काम आहे. त्या कारणाने तुम्हाला सांगून राहिलो, रुपाली चाकणकरनं पण टेबल टेनिसचे व्हिडिओ बनवले असेल त्याच्या संघ, तिच्या बहिणीने पण बनवले असेल. मला असं वाटते का, मला असं वाटून राहिलं, तुम्हाला वाटत असेल नक्की कमेंट करा. कारण कसं आहे, टेबलचे व्हिडिओ आतापर्यंत एवढे व्हायरल झालेले आहे, 30 ते 40 व्हिडिओ व्हायरल झाले आतापर्यंत. हे व्हिडिओ आपल्याला माहित नाही आणि तुम्हाला सांगतो जसे बाकीच्या महिलेचे व्हिडिओ व्हायरल झाले तसे महिला रुपाली चाकणकरचे पण व्हायरल झाले असेल मला असं वाटते. आणि त्या पेनड्राईव्ह मध्ये रुपाली चाकणकरचे पण व्हिडिओ असणार हे मला असं वाटते. काय वाटते तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान, जय संविधान.